नमस्कार मंडळी. झी मराठीवरील कमली आणि तारिणी या दोन्ही मालिकांचा महासंगम आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पण या मालिकेचा 14 नोव्हेंबरचा धमाल आणि कमाल असा भाग तुम्ही पाहिला आहे का? नसेल पाहिलात तर हा रिव्ह्यू नक्की ऐका, तुम्हाला नक्की आवडेल. एक नंबर असा हा भाग होता आणि सगळ्यांनी आवर्जून बघावा असा धाडसी भाग होता. त्या दोघींनी पण खूप मस्त अशी कामगिरी केली आहे बरं का. चला तर मग सुरुवात करूया ह्या भागात काय दाखवलं ते सांगायला. इकडे कौशिकाची एंट्री झालेली असते. कमली, अन्नपूर्णा मॅडम आणि सगळे कॉलेजची लोक त्यांचं स्वागत करतात. अन्नपूर्णा मॅडम कौशिकाला बघून खूपच खुश होतात. म्हणतात, ये तू आमच्या आमच्या कॉलेजची शान होतीस आणि आता तू खूपच चांगल्या पदावर आहेस आणि खूप चांगली झाली आहेस, असं तिला म्हणत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. कार्यक्रमाची सुरुवात अजून झालेली नसते आणि इकडे ऋषी आता अनाऊन्समेंट करायला आलेला असतो. ऋषीला बघून इकडे आपली अनिका खूपच खुश होत असते, म्हणत असते, वाव माझा ऋषी, आणि तिला खूपच भारी वाटत असतं. आणि ऋषी जेव्हा कौशिकाचं नाव घेतो तेव्हा अनिकाचं तोंड पडतं. नंतर अनिका बाहेर गेलेली असते तेव्हा तिची आजी तिथे असते. तिची आजी तिला म्हणत असते की तू इथे का आहेस? तर ती म्हणते की नाही, मी आली आहे इथे, मला असं कळलं आहे की ऋषी आणि हिची कमलीची एंगेजमेंट आहे असं इकडे अनिकाला समजलेलं असतं. म्हणून अनिका तिथे कार्यक्रमाला आलेली असते. पण कामिनीला ती तिथे नको हवी असते, कारण कामिनीच्या डोक्यात वेगळंच काही चाललेलं असतं, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण अनिका जी असते ना, तिला असं वाटलेलं असतं की ऋषीचं आणि कमलीचं गुपितच इकडे साखरपुडा होत आहे, म्हणून ती तिथे आलेली असते आणि खूपच तोंड वाकडं तिकडं करून जशी ती बोलते तशीच ती बोलत असते. नंतर कामिनीचं ती एकही ऐकत नाही आणि आतमध्ये तिने एंट्री केलेलीच असते आणि आता ती ऋषीचं अनाऊन्समेंट बघत असते आणि खूपच खुश होत असते. इकडे कामिनी अनिकाला का बोलत असते की बाहेर म्हणजे नको जाऊ आतमध्ये, असं मूर्खाय वगैरे बोलत असते. ती असं का म्हणत असते ते कारण तुम्ही पण ऐकलत तर खूपच तुम्हाला असं वाटेल की काय भाऊ असावा तर असा नसावा. तर हे युवराजने काय केलेलं असतं, कौशिकाला मारण्याचा प्लॅन केलेला असतो आणि फक्त 50 लाख रुपयांसाठी तो आपल्या सख्ख्या बहिणीचा जीव घेणार असतो. त्याला कौशिकाचा प्रचंड राग येत असतो, कारण कौशिका एक नंबरची त्याचं काहीच ऐकत नसते आणि ती सत्याच्या बाजूने लढणारी मुलगी असते आणि हेच युवराजला मान्य नसतं. आणि इकडे त्याला कामिनीकडनं पैसे घेऊन गुलाबला द्यायचे असतात, नाहीतर त्याची खैर नव्हती. म्हणून तो कौशिकाला मारण्याचा त्याने प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये त्याने असं केलेलं असतं की कौशिकाला जो काही हार घातला जाईल त्या हारामध्ये त्याने बॉम्ब लावलेला असतो आणि याची कल्पना कोणालाही नसते बरं का. इकडे तो कामिनीला सांगतो, स्वप्न रंगवतो की असं होणार तसं होणार, कौशिकाच्या सोबतच ती अन्नपूर्णा पण मरणार आणि मस्त असा बॉम्ब ब्लास्ट होणार, अशी ती स्वप्न रंगवून इकडे कामिनीला सांगत असतो आणि म्हणत असतो की आता 50 लाख रुपये तयार ठेवा आणि हो तुम्ही तिथे जाऊ नका नाहीतर तुम्हीच माराल, असा तो म्हणतो. तेव्हा कामिनी म्हणते, नाही मी पुढे नाही जाणार. आणि मग कामिनी हे मागूनच लांबून हे सगळं बघणार असते आणि इकडे कामिनी बोलते, हो मला जर ऐकायला आला ना आवाज तर मी तुला 50 लाख रुपये हसत हसत देईल, असं ती म्हणते. म्हणजे हा सगळा काही प्लॅन इतका खालच्या पातळीचा त्या युवराजने केलेला असतो, फक्त आणि फक्त पैशासाठी आपल्या बहिणीला तो मारणार असतो. राग इतका पण माणसाला नसावा, पण काय माहिती कसा काय यांनी म्हणजे असं केलं काय माहिती. तो बहिणीला मारण्यासाठी त्याने पूर्णपणे ट्रॅप रचलेला असतो आणि इकडे कुणाला पण त्याची कल्पना नसते. पण आपल्या तारिणीला आणि केदारला थोडासा डाऊट असतो की काहीतरी नक्की शिजतंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटत असतं. कमली आणि तारिणीची भेट होते तेव्हा तारिणी आणि कमली दोघीजणी बोलत असतात. तर मग त्या दोघी पण म्हणतात, आता आपल्याला गनिमी कावा वापरायला लागेल. तारिणी कमलीला सगळं सांगते की बाई इथे काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे असं मला वाटतं. तेव्हा ते दोघी पण महाराजांची रणनीती वापरून आता पुढे काही करायचं आहे ते करणार आहेत. मग त्यानंतर एक प्रोग्राम होतो, डान्स असतो. तेव्हा डान्स झाल्यानंतर आता इकडे सगळ्यांना असं म्हणजे सत्कार वगैरे चालू केला जातो आणि इकडे तो जो कॅन्टीनमधला कामगार असतो त्याला आपला तो युवराज तिथे गेलेला असतो आणि त्याला म्हणतो, तुला जी मी पावडर दिली होती ती कुठे आहे? तर तो म्हणतो, ती पावडर तुमची पावडर काहीच कामाची नाही,
तुमच्या त्या पावडरनी माझी काहीच भांडी निघाली नाहीत असा तो बोलतो. आणि हे सगळं ऐकून युवराजच्या तर पायाखालची जमीनच हादरते. कारण युवराजला समजायला वेळ लागलेला नसतो की त्या कॅन्टीनवाल्याने त्या पावडरीची भांडी घासली. आणि युवराज म्हणतो, ह्याला पहिला बघा, ह्याला आता मी तिकडे जातो, स्टेजवर मला असणं गरजेचं आहे, तुम्ही ह्याला बघा आणि ह्याच्याकडनं ती पावडर घ्याच, नाही तर माझी वाट लागेल, असा युवराज म्हणतो आणि तिकडे स्टेजवर जातो. आणि हे सगळं त्या कॅन्टीनवाल्याने सगळं काही ऐकलेलं असतं आणि त्याला कळलेलं असतं की हे लोक काहीतरी प्लॅन करत आहेत. नंतर आता युवराज इकडे आतमध्ये आलेला असतो. तारिणीला आणि केदारला असं वाटत असतं की काहीतरी झालंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात तारिणी आणि ते लोक शोध घ्यायला गेलेले असतात बाहेर. तेव्हा तो कॅन्टीनवाला सांगतो की एक माणूस होता, दाढी वगैरे लावली होती त्यांनी, तो बोलत होता, त्यांनी मला ना भांड्यांची पावडर दिलेली, पण आता तो भांड्यांची नाही बोलतोय, ती पावडर वेगळीच आहे कसली तरी, आणि मी त्याच्याने भांडी घासली होती. तो माझ्यावर प्रचंड चिडला होता, तो आता स्टेजकडेच गेलाय. हे तारिणीला कळल्यानंतर तारिणी आणि केदार दोघेही आतमध्ये जातात. आणि मग ती तारिणी टेन्शनमध्ये असते, म्हणते केडी काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आता कौशिका मॅडमच्या जीवाला धोका आहे, अशी ती म्हणत असते. तेवढ्यात त्यांचं लक्ष तिकडे युवराजकडे जातं. तारिणी म्हणते, तो बघतो तुझ्या उजव्या साईडला उभा आहे ना, त्यांनीच काहीतरी कांड केलेला आहे, त्याला पकड, त्या माणसाने तसंच वर्णन सांगितलं होतं, तोच आहे, त्याच्या मागावर जा, मी इकडचं सांभाळते, असं म्हणते. आणि मग लगेच केडी त्याच्या मागावर जातो. युवराजला कळतं तसा युवराज पळून जातो. नंतर इकडे आपली हिचं कौशिकाचं सत्कार तर चालूच असतो. तारिणीला काहीच कळत नसतं काय करावं. नंतर तारिणीला असं वाटतं त्या हारामध्ये बॉम्ब आहे. नंतर मग तारिणीला कळतं आता काय करू, म्हणून ती तिकडे जाते, तिथे माईक असतो तिथे जाते आणि तोंडावर आपला पदर ठेवते, माईकवर पदर ठेवते आणि बोलते की थांबा, कौशिका मॅडमनी जो हार घातला आहे त्याच्यामध्ये बॉम्ब आहे, असं तारिणी अनाऊन्समेंट करते आणि म्हणते कुणीच हालू नका. तेव्हा कौशिका सगळ्यांना म्हणते तुम्ही इथनं जा. अन्नपूर्णा मॅडमना पण म्हणते मॅडम तुम्ही इथनं जावा, तुमच्या जीवाला धोका असेल. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात नाही, मी माझ्या माजी विद्यार्थिनीला असं ठेवून जाणार नाही. तू आहेस, आमच्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे, आमच्या कॉलेजमध्ये तुझ्या जीवाला धोका असताना आम्ही तुला असं टाकून नाही जाऊ शकत. तेव्हा सगळेजण पळत असतात अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर. पण कमळी पण त्यांना ज्ञानाचे 2 धडे शिकवते की आपल्या कॉलेजच्या इथे कोणतरी आलंय आणि तुम्ही असंच त्यांना टाकून जाणार का संकटामध्ये, हे तुम्ही नाही करू शकत. असं बोलल्यानंतर सगळेच तिथं थांबलेले असतात. आणि आता कौशिका मॅडमना कसं वाचवायचं, त्यासाठी त्या दोघींनी पण भन्नाट अशी युक्ती लावलेली असते. इकडे तारिणी अनाऊन्समेंट करत असते, बोलत असते आणि कमळीला सांगत असते की कमळी असं असं कर. तेव्हा कमळी त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणते मॅडम मी काय करू, मला तुम्ही पहिलं नीट सांगा मी काय करू. आत्ता इथे एवढ्या साऱ्या वायर आहेत, मी त्यातली कुठली वायर कापू. पहिलं तर कमळीला ते हळूवार हार काढायला सांगत होत्या, पण जशी कमळी त्या हाराला हात लावत होती तसं त्या बॉम्बची म्हणजे स्पीड म्हणजे कमी होत जात होती. तेव्हा मग लगेचच तारिणी म्हणते थांब कमळी, तू नको हात लावू, तू जसं जसं हात लावणार तसं तसं टाईम बॉम्ब फुटायची शक्यता जास्त आहे, त्यामुळे तुला आता त्या वायर कट कराव्या लागतील. तेव्हा मग तर कमळी म्हणते ठीक आहे, काय वायर कट करू, 6 वायर आहे, त्यातली कुठली वायर कट करू. तेव्हा कमळी धाडसीने त्यातली व्हाईट वायर जशी तारिणीने सांगितली होती तशी ती कट करते आणि कौशिकाचा जीव वाचवते. आणि कमळीच्या ह्या धाडसाची जितकी करावं ना तितकं कौतुक कमीच आहे. आणि खरंच हा भाग खूपच लाजवाब आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा, तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की पहा, खूपच मस्त असा भाग आणि इमोशनल असा भाग आहे. मग कमळी ती वायर कट करते, त्यानंतर सगळेजण कमळीचं कौतुक करतात. आणि इकडे कमळीच्या आपल्या त्या अनिकाच्या मैत्रिणी टाळ्या वाजवत असतात. अनिकाला चीड येते. अनिकामध्ये गप्प बसा रे, टाळ्या काय वाजवताय, तुम्ही माझ्या फ्रेंड्स आहात ना. नंतर मग अनिका बाहेर निघून जाते आणि तिथे कामिनी असते. तर ती अनिका कामिनीला म्हणते अच्छा म्हणजे तुला हे बॉम्बचं माहिती होतं. तर आजीला विचारते बॉम्बचं माहिती होतं तुला, तुला हे सगळं माहिती होतं म्हणून तुम्हाला आत घालवत नव्हतीस. तर नंतर तिची आजी म्हणते आता गप्प बस, काही बोलू नकोस. आणि इकडे कमलीनी बॉम्ब ब्लास्ट होण्यापासून वाचवलेला असतो तारिणीच्या मदतीने. आणि नंतर मग सगळेजण कमळीचं कौतुक करतात. कमळी आता बाहेर आलेली असते आणि तारिणीजवळ गेलेली असते. तारिणीला म्हणते ताई हे तूच केलं आहेस मला माहिती आहे. तेव्हा मग नंतर तारिणी बोलते हो. मग तारिणी विचारते कोण आहेस ताई तू. तेव्हा ताई तिला सगळं सांगते की मी कोण आहे ते. आणि नंतर बोलते आता हे तू कुणाला सांगू नको, तुला समजले ना मी कोण आहे, आणि इतक्या वेळ मी तुझ्यापासून लपवलं त्यासाठी खूप सॉरी. तेव्हा कमळी म्हणते नाही ताई असं काही नाही, तू तर चांगल्यासाठीच लपवलं होतंस ना.
पण खूप चांगली आहेस, तू तुळजाईसारखीच आहेस, असं तसं म्हणायला लागली. आणि नंतर तारिणी आणि कमळी त्या दोघीजणी बोलत असतात तेव्हा कमळी तारिणीचं खूपच कौतुक करत असते. आणि इकडे केदारच्या हातातनं युवराज सटकलेला असतो. युवराजने केदारच्या डोळ्यात तिथली माती टाकलेली असते आणि तिथनं तो पळून गेलेला असतो. आणि इकडे आता कमळी पण शोध घेणार आहे आणि तारिणी पण शोध घेणार आहे. पण ते त्यांच्या त्यांच्या मालिकांमध्ये शोध घेणार आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा महासंगम ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.